मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. आले, हेलिकॉप्टर आले. 22 नोव्हेंबर हा मार्क आणि फिलचा मिडल पीक हॉटेलमधील 7वा दिवस. त्या दिवशी संध्याकाळी 7:15 वाजता मार्कला प्रथमच आशेचा किरण दिसला, नव्हे ऐकू आला. खालून दरीतून हेलिकॉप्टरचा आवाज येत होता. मार्क गुहेच्या तोंडाशी आला. HWW अशी मोठी अक्षरं लिहिलेलं हेलिकॉप्टर माउंट कुकच्या पूर्व उतारावरून वर येत होतं. मार्कने तात्काळ रॉन स्मॉलचं हे हेलिकॉप्टर आहे हे ओळखलं. रॉनला सुद्धा संध्याकाळच्या त्या उजेडात बाहेर टांगलेलं हेल्मेट, दोर दिसले. गुहेच्या तोंडाशी असलेला मार्क दिसला. त्याने खाली पार्क हेडक्वार्टर्सला त्याच क्षणी कळवलं. डॉन बॉगीला हे कळताच आनंदाने त्याने उडीच मारली. तात्काळ ग्रँड प्लेटोवरील लोअर एक्सप्रेस शेल्फपर्यंत त्याच्या सुटका पथकातील गिर्यारोहकांना जाण्यासाठी तयार राहण्याचा हुकूम त्याने केला. दोघेजण जिवंत असल्याची बातमी प्रसारमाध्यमांना पोहोचली. दूरदर्शनवरून ती लगेचच न्यूझीलंडभर पसरली. चैतन्याचं, उत्साहाचं वातावरण फिल आणि मार्क यांच्या नातेवाईक आणि मित्रांमध्ये पसरलं. पार्क हेडक्वार्टर्सवर हालचाली वाढल्या. सर्वांची एकच धावपळ सुरू झाली. 7:15 वाजता ते दोघे जिवंत असल्याचं समजलं. 7:32 त्यांच्यासाठी अन्न, पाणी, गरम कपडे आणि रेडिओ टेलिफोन असलेली पहिली बॅग हेलिकॉप्टरमधून टाकली. पण ती गडगडत खाली दरीमध्ये नाहीशी झाली. 3 प्रयत्न अयशस्वी ठरले. हेलिकॉप्टर परत पार्क हेडक्वार्टर्समध्ये गेलं. पुन्हा एकदा प्रयत्न करायचा असं ठरलं. 4 गिर्यारोहकांना खाली ग्रँड प्लेटो हिमनदीवर सोडायचं आणि पुन्हा बॅग टाकायची असं ठरलं. रात्री 8:25 पहिली बॅग गुहेजवळ पडली. फिलच्या हाताला लागली. दोघांनी ती ईश्वररूपी बॅग अधाशीपणे उघडली. खाण्याचे पदार्थ, सरबताच्या बाटल्या, गरम चहा तात्काळ संपवला. पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट बॅगमध्ये होती, ती म्हणजे रेडिओ टेलिफोन. एका सेकंदातच पहिला रेडिओ कॉल झाला. हॅलो, माउंट कुकच्या मिडल पीक हॉटेलमधून मार्क बोलत आहे. माझ्या दोन्ही पायांच्या संवेदना गेल्या आहेत. फिलचे दोन्ही अंगठे गोठलेले आहेत. दोघांनी गेल्या 5 दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही. बॅग मिळाल्यामुळे दोघांमध्ये थोडीफार ऊर्जा आणि जगण्याची आशा पल्लवित झाली होती. हेलिकॉप्टरचा तो आवाज त्यांना परमेश्वरासारखा वाटत होता. उन्हाळ्यामध्ये न्यूझीलंडमध्ये रात्रीचे 9 ते 10 वाजेपर्यंत सूर्यप्रकाश असतो. दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण ध्रुवाजवळ असण्याचा तो मोठा फायदा या दोघांना आणि त्यांची सुटका करणाऱ्या डॉनच्या पथकाला होत होता. गुहेच्या तोंडापाशी मार्क कसाबसा सरकू शकत होता, परंतु तिथून संपूर्ण दरी दिसत नव्हती. तगडा फिल मात्र गुहेतून बाहेर रांगत रांगत पूर्वधारेच्या टोकावर बसला होता. हेलिकॉप्टरला बघून हात हलवत होता. त्याने 3 बॅग मिळवल्या. गरम पेयांचे थर्मास आणि गरम कपड्यांच्या झोपायच्या पिशव्या बघून दोघांच्या जीवात जीव आला. सोबत प्रायमस्टो, चॉकलेट, रेडिओ इत्यादी महत्त्वाची सामग्री होती. मार्कच्या हातात आता सतत टेलिफोन होता, रेडिओ टेलिफोन. संदेश पाठवण्यासाठी बरीच ऊर्जा वापरली जात होती. त्याची बॅटरी लगेचच संपत होती. मार्कने जरुरीपुरतंच त्याचा वापर करायचा असं ठरवलं. वाऱ्याचा जोर पुन्हा एकदा वाढला आणि हेलिकॉप्टरच्या फेऱ्या बंद झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 23 नोव्हेंबरला वारा आणि हिमवर्षाव पहिल्यापेक्षा खूप वाढला. तापमान आणखीनच कमी झालं. सुटकेचा दिवस लांबणीवर पडला. दोघांच्या पायाच्या वेदना वाढल्या होत्या. कदाचित मिळालेल्या अन्नाची ऊर्जा त्यांना वाढलेल्या वेदनांची जाणीव करून देण्यासाठी संपूर्ण वापरली जात असावी. 8वा, 9वा आणि 10वा हे 3ही दिवस त्या वादळी हवेत, त्या वातानुकूलित गुहेमध्येच दोघांना काढावे लागले. मार्कला आता भ्रम होऊ लागला होता. स्वप्न पडत होती.
एकदा तर तो भ्रमिष्ठासारखा घरी जायला गुहेबाहेर निघाला होता. फिलने त्याला धरून ताळ्यावर आणलं, नाहीतर त्याच दिवशी त्याची गच्छंती अटळ होती. सुटकेची वेळ येईपर्यंत निव्वळ वाट बघत जिवंत राहणं एवढंच त्यांच्या हातात होतं. रेडिओ टेलिफोनच्या बॅटरीनं केव्हाच राम म्हटला होता. मार्कचं उजव्या हाताचं पहिलं बोट घड्याळाचं बटन दाबून दाबून हिमदंशानं काळं पडायला लागलं होतं. छातीमध्ये जंतुसंसर्ग होऊन ताप आला होता. खोकला सुरू झाला होता. एकंदरच मार्क आता शुद्धी बेशुद्धीच्या सीमेवर होता. 12वा दिवस उजाडला होता. हवामानाचा अंदाज घेणं सुद्धा जिकिरीचं झालं होतं. मार्कला आता डोळ्यांपुढे ॲनी, ल्युसी, आई वडील दिसत होते. तो अक्षरशः बरळत होता. 28 नोव्हेंबर, त्यांचा गुहेतील 13वा दिवस. सुटकेची वाट बघताना सेकंद, मिनिट अक्षरशः युगायुगासारखं वाटत होतं. संध्याकाळी हवा स्वच्छ झाली आणि आशेचा किरण पुन्हा एकदा दिसला. हवाहवासा वाटणारा हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला. मार्कला भ्रम होत होता का? फिल मात्र अद्याप शुद्धीवर होता. खरंच हेलिकॉप्टर जवळजवळ येत होतं. हळूहळू आवाज मोठा झाला आणि दुर्दैवाने त्याच्या पंख्याचा आवाज एकदम बंद पडला आणि काही सेकंदातच धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. हेलिकॉप्टरला अपघात होऊन ते दरीमध्ये खाली कोसळलं होतं. त्या दोघांची वाचायची, जिवंत राहण्याची शक्यता मावळली होती. दोघांच्या मनामध्ये आता कोणतीही आशा दिसत नव्हती. मार्कला आपल्यासाठी हेलिकॉप्टरमधील कोणातरी मित्राचा जीव गेला असल्याची काळजी वाटत होती. वाईट वाटत होतं. पण देवापाशी स्वतःच्या आणि त्यांच्यासाठी मित्राच्या जिवंत राहण्याची प्रार्थना करणं एवढंच त्यांच्या हाती होतं. दिवस मावळण्याच्या अगोदर पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा आवाज आला. फिल गुहेबाहेरील पूर्वधारेपाशी कसाबसा पोहोचला आणि आश्चर्य म्हणजे आणखी एक प्राथमिक उपचारांची अन्नाची पेटी त्याला मिळाली. त्या पेटीमध्ये रेडिओ दूरध्वनी होता. पण पेटी पडताना आदळल्यामुळे तो निकामी झाला होता. पण त्यामध्ये एक ट्रान्झिस्टर रेडिओ होता. तो सुरू झाला. त्यामुळे आता त्यांना जवळचं रेडिओ केंद्र ऐकू येत होतं. परंतु त्यांचा आवाज खाली जाऊ शकत नव्हता. इकडे पार्क हेडक्वार्टर्सपाशी वेगळंच नाट्य घडत होतं. संपूर्ण जगातून वृत्तपत्र आणि दूरदर्शन प्रतिनिधी तिथं पोहोचले होते. क्षणाक्षणाचं वृत्त जगभर प्रसृत होत होतं. रेडिओवरून मार्क आणि फिलला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या सुटकेसाठी अंतिम प्रयत्न होणार असल्याचं समजलं होतं. परंतु त्या दोघांना समजलं आहे हे खाली कळायला मार्ग नव्हता. बर्ट यंगमन हा माउंट कुक नॅशनल पार्कचा प्रमुख संरक्षक म्हणून काम करत होता. त्याने रेडिओवरून त्यांच्या सुटकेचा संपूर्ण कार्यक्रम मुलाखतीमध्ये सांगितला. 29 तारखेला सकाळी 7:30 वाजता त्यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर येणार होतं. खाली रेडिओ दूरध्वनीवरून संपर्क न झाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती होती. दोघेजण जिवंत आहेत का नाहीत याबद्दल संभ्रम होता. असल्यास नक्कीच गंभीर परिस्थितीमध्ये असणार. 28 नोव्हेंबरच्या संध्याकाळी रॉन स्मॉल 4 तगड्या गिर्यारोहकांसमवेत एक्सप्रेस शेल्फ या ग्रँड प्लेटोच्या वरील हिमनदीपर्यंत हेलिकॉप्टरमधून उतरला. तिथंच त्यांनी एका घरीमध्ये बर्फाची गुहा केली. त्याचा मुख्य उद्देश रात्र घालवण्यासाठी तर होताच, परंतु मार्क आणि फिलच्या तात्पुरत्या प्रथमोपचारांसाठी छोटं रुग्णालय म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करण्यात येणार होता. त्यामुळे तिथे प्राणवायूचं नळकांड, डिफिब्रिलेटर्स म्हणजे आणीबाणीच्या प्रसंगी बंद पडलेल्या हृदयाला विजेचे झटके देऊन ते परत सुरू करण्याचा प्रयत्न करणारं यंत्र इत्यादी सारी महत्त्वाची वैद्यकीय उपकरणं नेऊन ठेवली होतीच. स्वतः डॉक्टर प्राइस त्या बर्फाळ गुहेमध्ये बसून राहणार होता. तेवढ्यात रॉनच्या हातून एक नजरचूक झाली. खरं तर त्या रात्रीपुरती ती घोडचूकच होती. त्याने 2 प्रेतं त्या पूर्वधारेवर पडली असल्याचं
खाली पार्क हेडक्वार्टर्समध्ये दूरध्वनी करून सांगितलं. बर्ट यंगने समोरच्या प्रसारमाध्यमांच्या घोळक्यामध्ये निवेदन दिलं की जरी ते दोघे मृतवत बेशुद्ध अवस्थेत पडले असले तरी देखील त्यांना खाली आणून वाचवण्याचा सर्व प्रयत्न अंतिम क्षणापर्यंत आम्ही करणार आहोत. झालं. प्रसारमाध्यमांनी त्या दोघांच्या मृत्यूचीच बातमी जगभर पसरवली. क्षणार्धात पुन्हा सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. मार्क आणि फिलच्या नातेवाईकांची काय अवस्था झाली असेल ते देवालाच माहीत. मिडल पीक हॉटेलमधील गुहेमध्ये मात्र हे दोघे संपूर्णपणे अनभिज्ञ होते. काही काळानंतर रात्र होण्यापूर्वी या दोघांसाठी बचावाची शेवटची संधी म्हणून रॉनने पुन्हा एकदा हेलिकॉप्टरमधून उड्डाण केलं आणि एक जीवनावश्यक वस्तूंनी भरलेली बॅग त्या गुहेच्या डोक्यावर काढली, टाकून दिली. क्षणार्धात एक काळी आकृती गुहेमधून बाहेर आली आणि बॅग घेऊन पुन्हा आतमध्ये गडप झाली. पण ते रॉनने रात्रीच्या अंधारात बघितलं. ती काळी 2 प्रेतं म्हणजे खरे तर पूर्वी टाकलेल्या अशाच 2 बॅगा होत्या. गुहेमध्ये आत फिलने बॅग उघडून रेडिओ दूरध्वनी काढला आणि पार्क हेडक्वार्टर्समध्ये संपर्क केला. फिलचा खणखणीत आवाज पार्कमधल्या रेडिओ दूरध्वनीमधून सगळे लोक ऐकू लागले. सकाळी 7:30 वाजता आम्ही दोघे तुमची वाट पाहतो आहोत. मी दोरीला लटकून हेलिकॉप्टरवर येऊ शकेन, परंतु मार्कची अवस्था मात्र नाजूक आहे. त्याला मात्र स्ट्रेचरवर आडवं झोपवून मगच उचलायला हवं. पार्कवर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. ॲनी डोळे पुसत होती. फिलने दुपारी खाली पडलेल्या हेलिकॉप्टरमधील वैमानिकांची चौकशी केली. सर्वजण सुखरूप असल्याचं ऐकून मार्क आणि फिल या दोघांना खूप बरं वाटलं. 29 नोव्हेंबरला सकाळी 7:30 वाजता हेलिकॉप्टर आलं. त्यांच्या गुहेच्या डोक्यावर हवेतच स्थिर दोरीवरून डॉन बोगी खाली उतरला. फिलला त्याने सरळ उभं केलं. हार्नेस लावून दोरीला अडकवलं. मार्कला त्याने आडवं स्ट्रेचरवर झोपवलं. दोरीनं व्यवस्थित बांधलं. मार्क अर्धवट शुद्धीमध्ये होता. त्याने डॉनला ओळखलं होतं. वॉकी टॉकीवरून हेलिकॉप्टरमधील रॉनला डॉन आणि फिलने मार्कला प्रथम उचलायला सांगितलं. पाठोपाठ दुसऱ्या हेलिकॉप्टरने खाली एम्प्रेस शेल्फमध्ये उतरले. स्ट्रेचरवरील मार्कला प्राणवायू सुरू केला. काही स्टिरॉइड्सची इंजेक्शनं दिली आणि खाली पार्क हेडक्वार्टर्समध्ये ते हेलिकॉप्टर रवाना झालं. 29 नोव्हेंबरच्या सकाळी पार्क हेडक्वार्टर्समध्ये दिवाळी साजरी झाली. शेकडो वेळा हेलिकॉप्टरमधून मार्क तिथं उतरला होता, जखमींना घेऊन, मृतक गिर्यारोहकांना घेऊन. पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती. त्या दिवशी मार्क उतरला ते डोळ्यामध्ये आनंदाश्रू घेऊन. तब्बल 310 तास त्या मिडल पीक हॉटेलच्या गुहेमध्ये त्यांनी काढले होते. शून्याखाली 20 ते 30 अंश तापमान आणि पोटात अन्नाचा पाण्याचा एकही कण नसताना. मार्कची नाडी लागत नव्हती, तरीही तो जिवंत होता. देवाचीच कृपा. मार्कच्या घशाखाली केळीचं शिकरण उतरलं आणि त्याला तरतरी आली. त्याची जिवंत सुटका झाली होती. तिकडे माउंट कूकवर पुन्हा वादळी ढग जमा झाले होते. टास्मान हिमनदीवरून वाऱ्याची दिशा पुन्हा एकदा शिखराच्या दिशेने वळली होती. माउंट कूक आता ढगांच्या पडद्याआड लपला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण मॅकेन्झी विभागावर आता वादळी पाऊस आणि हिमवर्षावाचं सावट होतं. न्यूझीलंडमधील हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरतो अशी ख्याती आहे. त्यामुळे मार्क आणि फिलला ख्राईस्टचर्चच्या रुग्णालयात हेलिकॉप्टरऐवजी रुग्णवाहिकेमधून घेऊन जायचं ठरवलं. तो निर्णय पुढे योग्यच ठरला, कारण वादळी हवा त्यानंतर पुढे 19 दिवस राहिली. मार्क आणि फिल यांच्या सुटकेसाठी निसर्गाने, परमेश्वराने केवळ 3.5 तासच 29 नोव्हेंबरच्या दिवशी दिले होते. ते चक्रीवादळ आणि कमी दाबाचा पट्टा एकूण 33 दिवस टिकला. त्या शतकातील ते सर्वात प्रदीर्घ काळ चाललेलं वादळ होतं. धन्यवाद.